साक्रीत मुलीचं अपहरण करून करण्यात आली हत्या। आरोपींना अटक करून कठोर कारवाई करा, ग्रामस्थ आक्रमक। महिर तालुका साक्री येथील एका अल्पवयीन युवतीच्या निर्घृण हत्येसंदर्भात पोलीस प्रशासन हे राजकीय दबावात गुन्हा दाखल करत नसल्यानं आज हजारोंच्या जनसमुदायानं साक्री शहरातून मोर्चा काढत पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करत साक्रीच्या शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित यांच्यासह पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आलाय। साक्री तालुक्यातील इच्छापूर गावात असलेल्या यात्रेच्या निमित्तानं महिर येथील 14 वर्षीय युवती रुपाली सरक ही यात्रेत गेली असताना तिचे 5 ते 7 तरुणांनी अपहरण करून तिची निर्घृण हत्या करीत इच्छापूर गावच्या जवळच असलेल्या राजस्थान हॉटेल जवळ टाकून पोबारा केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। या हत्येच्या प्रकरणात साक्री विभागाचे DYSP असलेले संजय बाभळे हे आमदारांच्या राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करण्यास चालढकल करत आहेत। तसेच हा खुनाचा प्रकार नसून अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करतायत असा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळेस केलाय। रुपाली सरक या अल्पवयीन युवतीचे अपहरण करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान मृतक अल्पवयीन युवतीने विरोध केल्यावर तिच्या डोक्यावर घाव घालीत निर्घृण खून करण्यात आलेला आहे। या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सदर प्रकरणी असंवेदनशीलता दाखवीत गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात अपघाताचा बनाव संबोधून संशयितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। अशा बेजबाबदार आणि असंवेदनशील असलेले साक्री विभागाचे DYSP पोलीस अधिकारी विरोधात तत्काळ निलंबनाची कारवाई करून मृत युवतीला न्याय मिळवून द्यावा आणि संशयितांना लवकरात लवकर जेरबंद करून त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे। इच्छापूर येथे सायंकाळी 8:30 वाजेच्या सुमारास एक 14 वर्षाची मुलगी जत्रेमध्ये आली होती। तिला अंबापूर येथील दिनेश थोरात व त्याचे सहकारी यांनी कायदेशीर पालकाच्या रखवालीतून कोणतीही पूर्वसूचना न देता तिला मोटरसायकलवर दिनेश पळवून घेऊन गेला व तिला जखमी अवस्थेत राजस्थान हॉटेलसमोर सोडून दिले। त्यानंतर त्या मुलीला सरकारी ॲम्ब्युलन्सने साक्री येथे दवाखान्यात आणलं। साक्री येथून तिला जखमी असल्यामुळे पुन्हा धुळे येथे सरकारी हॉस्पिटलमध्ये तिला रेफर करण्यात आलं। तिथे त्याला तपासून मृत घोषित करण्यात आले वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत। सदर पीडितच्या प्रेतावरती दिनांक 23/10/2025 रोजी इन्क्वेस्ट पंचनामाची व PM ची कारवाई झाली। हेड इंजुरीने सदर मुलगी हे मृत्यू पावली असल्याचे निष्पन्न झालेले आहे। मयतची आई छायाबाई सरक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया साक्री पोलीस स्टेशन येथे सुरू आहे। लोकनायक न्यूज